लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या आदिवासी ग्राम भिंगारा येथील आदिवासी बांधवांनी यापूर्वीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। आमच्या गावाला रस्ता नाही, काही भौतिक सुविधा नाही, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात न राहता मध्य प्रदेशात राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करून देशभरात चर्चेत आलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या तालुक्यातील 100% आदिवासी ग्राम भिंगारा या आदिवासी गावात शासनाने आदिवासी युनिक बूथ स्थापन करून त्याद्वारे आदिवासींनी मतदान केले। आदिवासी नागरिकांमध्ये मतदानाविषयी प्रचंड उत्साह दिसून आलाय। ग्राम भिंगारा ग्रामस्थांच्या त्या मागणीनंतर ह्या गावाला शासनाच्या ग्राम सडक योजनेअंतर्गत पोहोच रस्ता सुद्धा झालेला आहे। या मतदान क्रमांक 3 वर भिंगारा आणि लगतच्या 40 टापरी या गावाच्या नागरिकांनी मतदान केले। मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे, ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे। या उद्देशाने गावचे युवा सरपंच राजेश आवासे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरदार आवासे यांनी मतदारांना प्रोत्साहित केले। या प्रसंगी मतदान केंद्र अधिकारी पीडी गायकवाड केंद्र प्रमुख तर बीजी गवई मतदान अधिकारी क्रमांक 1, पीजी इंगळे मतदान अधिकारी क्रमांक 2, जेपी जाधव मतदान अधिकारी क्रमांक 3, एसआर कुवार सूक्ष्म निरीक्षक अधिकारी तलाठी आडे, ग्रामसेवक राजेश काळंगे, सरपंच राजेश आवासे यांनी मतदानादरम्यान मोलाचे सहकार्य केले। या दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी आपले योगदान दिले। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, भिंगारा।